आपल्या घरामध्ये आपण सकाळ ते रात्रीपर्यंत किती प्रॉडक्ट्स वापरतो ना? सकाळी उठलं, की आपण अलार्म जो बंद करतो, ते घड्याळसुद्धा कुठल्यातरी बिझनेसमॅननेच बनवलेलं आहे. बरोबर आहे ना? चहा, कॉफी, मीठ, इव्हन आपण वापरतो ते सर्वसामान्य गोष्टी, साबण, ब्रश, पेस्ट सगळं बिझनेसमॅन तयार करतो. आणि जर हा बिझनेसमॅन आपल्या घरापर्यंत चांगले उत्पादन बनवून आपल्याला देतो, तर हा नक्कीच चांगलं काम करतोय. कारण तो समाजामध्ये चांगले उत्पादन आणतो. आपलं आयुष्य सोपं करतो. खूप लोकांना रोजगार देतो. आणि असा बिझनेसमॅन खऱ्या अर्थाने एक चांगला उद्योजक आहे. असे खूप नावं आहेत. टाटा, अंबानी, डाबर, बाटा ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्याला चांगले उत्पादन दिलेले आहे. अशा बिझनेसमॅन बरोबर ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो, त्यावेळेस आपण सरळ त्या बिझनेसमध्ये त्याचे पार्टनर होतो. तो लोकांसाठी, त्यांच्या एम्प्लॉयीसाठी हे नेहमी काहीतरी चांगलं करण्यासाठी धडपड करत असतो. म्हणजे आपला पैसा त्याच्या ठिकाणी गुंतवणूक करून आपण अल्टिमेटली काहीतरी गुड इन्व्हेस्टमेंट करतोय. पण ज्यावेळेस एखादा बिझनेसमॅन तुमच्याकडून पैसा घेतोय आय-पी-ओच्या मार्फत, शेअर्सच्या मार्फत आणि त्याची मानसिक वृत्ती ही असते, की ह्या पैशाला त्याच्या स्वतःसाठी तो कसा वापरेल. त्या पैशातनं तो आउट ऑफ इंडिया निघून जाईल, चुकीचे कर्ज घेईल, वाईट प्रॉडक्ट तयार करेल आणि असा पैशाची गुंतवणूक ही सरळ मार्गाने बॅड इन्व्हेस्टमेंट आहे. आता ज्यावेळेस गुंतवणूक करताना तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करता ना, त्यावेळेस खूपदा लोकांना हे कळत नाही, की त्यांनी कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांचे प्रॉडक्ट्स काय, उत्पादन काय तयार करतायत, त्याचे कॉम्पिटिशन्स काय, तिथं एम्प्लॉयींना सॅलरी मिळते का? आणि तो जो बिझनेसमॅन आहे, ते तुमच्या पैशाला घेऊन काय करणार आहे? जर त्याने तुमच्या हितासाठीच जर काहीतरी विचार सुरू केला असेल ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून, तर ती गुड इन्व्हेस्टमेंट आहे. पण जर तो तुमच्या पैशाने काहीतरी वाईट विचार करतोय, तर ती बॅड इन्व्हेस्टमेंट आहे. खूप लोकं इक्विटी मार्केटमध्ये ॲप ओपन करतात आणि पेनी स्टॉक घ्यायला सुरू करतात. कुणीतरी टिप देतं, तिथे इन्व्हेस्टमेंट्स करतात. कुणीतरी आय-पी-ओ आणतोय, बस विचार करत नाही. आय-पी-ओ आहे ना, मग ते चांगलंच असणार आहे. मग आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करतात. काही लोकं ट्रेडिंग करतात. काही लोकं 30% 35% 50% आमिषमध्ये पडतात. काही ब्रोकरचं किंवा एखाद्या गल्लीमधल्या फंड मॅनेजरचं ऐकतात आणि आपला हार्ड अर्न्ड मनी म्हणजे खूप मेहनत करून कमवलेला पैसा हा त्यांना देतात. आणि मग काय होणार आहे? ते पैसे सगळे वाया जातात, बुडतात. अक्षरशः काही लोकांचे पैसे तर इतके निगेटिव्ह होतात, की त्यांना त्यांचं घर, त्यांची संपत्ती, त्यांचं गोल्ड सगळं द्यावं लागतं. प्लीज फ्रेंड, गुड इन्व्हेस्टमेंट केलं ना, की तुम्ही देशाच्या विकासामध्ये पार्टिसिपेट करता. पण बॅड इन्व्हेस्टमेंट केली, तर तुमचं कधीच चांगलं होऊ शकणार नाही. कारण विचार जर चांगला नसेल, तर त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले येत नाही. आता नेमकी गुंतवणूक कशी करायची? ती सेफ कशी करायची? गोल बेस कशी करायची? आणि कशामार्फत विकासामध्ये पैसा गुंतवणूक करून आपली ग्रोथ करून घ्यायची, हे सर्वसामान्यांना कळत नाही आणि त्याच्यासाठी त्यांना वेळही नाही. म्हणून फायनान्शियल क्लिनिक तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही गुड इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल, यासाठी धडपड करत असतं. विचार जास्त करू नका. एकदा आम्हाला कनेक्ट करा. आम्हाला बघू तर द्या, की तुम्ही आजपर्यंत काय केलंय? गुड इन्व्हेस्टमेंट केलीये का बॅड केलीये?